मंडळी, आता आपण बघणार आहोत की नॅरो पार्किंगमध्ये गाडी पार्क करायची असेल तर कशी करायची. सो आता बघा, इथे राईट साईडला माझं एक पार्किंग आहे, नॅरो पार्किंग. ठीक आहे, म्हणजे अतिशय कटकुकट गाडी जाते. सो मी तुम्हाला दाखवतो, मी तोंडाकडून गाडी टाकतो आतमध्ये, कारण मला राईट साईडला जर का मी रिव्हर्स टाकली तर पिलर आहे, त्यामुळे मला रिव्हर्स पार्किंग करणं इकडे शक्य नाही आहे. प्रेफरन्स असा द्यायचा आहे शक्यतो आपल्याला, जेव्हा पार्किंगमध्ये रिव्हर्स गाडी टाकणं पॉसिबल असेल तर रिव्हर्सच पार्किंग करा. याचं कारण असं आहे की आपल्याला निघताना पटकन निघता येतं आणि रिव्हर्स पार्किंग हे कम्पॅरेटिव्हली खूप इझी आहे, बेटर आहे, कन्व्हिनियंट पण आहे. सो आता मी तुम्हाला आपल्या पार्किंगमध्ये गाडी नॅरो जे पार्किंग आहे त्याच्यामध्ये पार्क करून दाखवतो. सो आता बघा, मी फर्स्ट गिअर टाकलेला आहे मंडळी, आणि आता मी जातो इकडे पुढे. आणि माझं जे पार्किंग आहे ते मला एवढं नॅरो आहे, त्याच्यामुळे मला गाडी लिटरली सरळच्या सरळ करून टाकायची आहे आतमध्ये. ओके, सो आता बघा, ही जी लाल गाडी आहे दिसते आपल्याला, त्याच्या ह्या बाजूचं जे पार्किंग आहे तिथे. म्हणून मग मी काय केलं, गाडी पुढे घेतली आणि मग आता मी रिव्हर्स घेणार आहे, कारण मला सरळ गाडी करायची म्हणून. सो मी आधी गाडी थोडी पुढे घेतली, आता मी रिव्हर्स गिअर टाकला, आता गाडी मी मागे घेतो आहे. त्या अँगलला बरोबर आपली गाडी आली पाहिजे की. आता बघा, इकडे माझा अँगल चुकला आहे, सो मी काय करणार आहे, परत एकदा गाडी थोडीशी पुढे घेतो आणि मग मी मागे घेतो परत एकदा. सो आता बघा, इकडे आलो परत, आणि मग मी रिव्हर्स गिअर टाकला. आता बघा, मी गाडी मागे घेतो. तर हे जे समोरचं पार्किंग दिसतं आहे इथे आपल्याला गाडी आत टाकायची. सो आता मी गाडी आत टाकतो, कट टू कट आतमध्ये टाकणार आहे. फूट मुवमेंट्स पण तुम्ही बघू शकता. मला गाडी सरळ करायचा मी प्रयत्न केला सगळ्यात आधी. जर का सरळ करायला चान्स नसेल तर तुम्हाला कर्ववरतीच गाडी पार्क करावी लागेल, पण त्याच्यामध्ये सुद्धा तुम्हाला रिस्क घ्यायची नाही आहे. तुम्हाला राईट साईडला पार्किंग असेल तर तुम्हाला ते इझी पडतं लेफ्ट साईडपेक्षा. म्हणजे तुम्ही गाडी अशी आणा की तुमची उजव्या बाजूने तुम्ही गाडी आतमध्ये टाकाल. समजा मी इकडनं आलो तर लेफ्ट साईडची बाजू जी असते त्याचं आपल्याला गाडी आतमध्ये टाकणं सुरुवातीला अवघड पडतं. आता मी तुम्हाला जे दाखवतो ते उजव्या बाजूने गाडी आतमध्ये टाकण्याचं टेक्निक दाखवतो. सो आता बघा, उजव्या बाजूने मी आलो असा, मग रिव्हर्स घेतली आणि आता मी सरळ आतमध्ये चाललो आहे. सो आता मी सरळ केलं स्टिअरिंग व्हील, हे बघा सरळ केलं. आता चढ इथे चढ आहे, त्याच्यामुळे मी काय करणार आहे, मला ॲक्सिलरेटर द्यावा लागणार आहे. मी ब्रेकवरचा पाय काढला आणि ॲक्सिलरेटरवर थोडासा पाय दिला, हलका, एकदम हलका, थांबलो परत. आपल्याला गाडी आतमध्ये टाकताना अतिशय हळू गाडी आत टाकायची. समजा आता मला वाटतं आहे की इकडे माझे मिरर्स लागू शकतात, तर मग मी काय करणार आहे, ORVM जे माझे आहेत ते मी बंद करणार आहे. तर मला वाटतं आहे इकडे उजव्या बाजूचा जो ORVM आहे तो लागू शकतो. सो मी बंद करतो ORVM. नेहमी तुम्हाला त्या व्हिडिओमध्ये दिसणार नाही, पण मी बंद केला. इकडचा दिसू शकतो एखाद वेळेस. मी आतमध्ये आलो, क्रॉस केला ORVM. आता मी परत एकदा ऑन केला. आपल्याला ORVMसुद्धा अतिशय परफेक्ट सेट असणं गरजेचं आहे. जर का तुम्ही ORVM करेक्टली सेट केलेले नसतील तर तुमचा जो व्ह्यू आहे तो चुकीचा येईल आणि मग तुम्हाला तुमचं जजमेंट जे आहे ते येणार नाही बरोबर. सो आता बघा, हळूहळू मी गाडी आतमध्ये घालतो आहे आणि स्टिअरिंग व्हील तर मी सरळच ठेवलेलं आहे. बघा तुम्ही, आपल्याला ज्या दिशेत गाडी घालायची तसंच आपल्याला स्टिअरिंग व्हील ठेवावं लागेल ऑब्व्हियसली. आता बघा, मी गाडी थोडी अजून पुढे घेतो, थांबवतो. ओके, आणि आता मी तुम्हाला गाडी उतरून दाखवतो केवढा डिस्टन्स आहे ते. हँडब्रेक लावू दे मला आधी. ओके, न्यूट्रल केलेलं आहे. ठीक, आता बघा केवढा डिस्टन्स आहे बघूया परत एकदा. हा इनफ आहे डिस्टन्स आहे. सो परफेक्ट गाडी आपली पार्क झालेली आहे. पण गाडी नॅरो पार्किंगमध्ये आतमध्ये घालताना नेहमी हे लक्षात ठेवायचं आहे, आपल्याला गाडी एकतर पहिला प्रेफरन्स गाडी सरळ करा. ते पॉसिबल नसेल तर उजव्या बाजूनी गाडी आत टाका, कारण आपल्याला काय माहिती आहे का, राईट साईड आपल्याला दिसते, आपण सरळ वाकून डोकं बाहेर काढून बघू शकतो. सो नॅरो पार्किंगमध्ये आपल्याला पहिले तर एकतर गाडी सरळ करायची. ते पॉसिबल नसेल तर उजवी बाजू आत टाकायची आणि कट्टूकट गाडी काढण्यासाठी एकदम स्ट्रेट स्टिअरिंग व्हील ठेवायचं आहे, हलवायचं नाही आहे स्टिअरिंग व्हील. आणि मग त्याप्रमाणे आपण गाडी पार्क करायची. व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद. जर का व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. काही डाऊट्स असतील
तर नक्की कमेंटमध्ये विचारा. थँक्स फॉर वॉचिंग द व्हिडिओ.